नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहा इयत्ता 12वी साठी माइंड मॅपिंग हा 3 मार्क्स साठीचा क्वेश्चन असतो। यामध्ये क्वेश्चन टू सी यामध्ये माइंड मॅपिंग आणि हा क्वेश्चन जो आहे ना विद्यार्थ्यांनी कधी सोडून द्यायचा नाहीये, कारण तुम्ही याच्यामध्ये कशाही आकृत्या काढा तुम्हाला काही ना काही मार्क्स फिक्स भेटत असतात। त्यामुळे हा क्वेश्चन डेफिनेटली लिहायचा आहे। पहा तर माइंड मॅपिंग काय असतं, तर माइंड मॅपिंग हे व्हिज्युअल डेमॉन्स्ट्रेशन असतं। आपण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आकृत्यांच्या द्वारे आपण काय करत असतो, त्यामध्ये माहिती सांगत असतो जेणेकरून ते मेमराइज करायला सोपं जाईल। तर आपल्याला या ठिकाणी म्हटले प्रिपेअर तयार करा माइंड मॅप तयार करा ऑन इफेक्ट्स ऑफ म्युझिक ऑन ह्यूमन लाईफ, मानवी जीवनावर म्युझिकचे काय परिणाम होतात यावर आपल्याला माइंड मॅप करायला सांगितलंय। तर यामध्ये तुमच्या आयडियाज थॉट्स किंवा कॉन्सेप्ट इलुस्ट्रेट करा म्हटले। इलुस्ट्रेट करणे म्हणजे चित्रांकित करणे। तर तुम्हाला हा क्वेश्चन समजला असेल। आता या ठिकाणी जे मेन आपण जर पाहितलं तर जे टायटल असतं, टायटल हे सेंट्रल आयडिया असते आणि त्यामुळे एकदम सेंटरला लिहायचं आणि त्याच्या आजूबाजूनं त्याच्या मेन ब्रँचेसच्या बाजूने पुन्हा सब ब्रँचेस म्हणजे मेन टॉपिक्स आणि मेन टॉपिक्स नंतर सब टॉपिक्स या पद्धतीनं आपण माइंड मॅपिंग करायचं असतं। तर विद्यार्थी मित्रांनो, चला आपण पाहूया माइंड मॅपिंग कशा पद्धतीनं केलं जातं। पहा, माइंड मॅपिंग हा क्वेश्चन टू सी असतो। माइंड मॅपिंग मध्ये काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या। पहिली गोष्ट आहे तर दिलेला जो क्वेश्चन आहे, रीड द क्वेश्चन केअरफुली। पहिली गोष्ट करायचंय, जो दिलेला क्वेश्चन आहे तो एकदम बारकाईने वाचायचा आहे, त्यामध्ये काय सांगितलंय ते। आणि त्यानंतर काय करायचं, सेंट्रल आयडिया जी आहे ती सेंट्रल आयडिया लिहायची। सेंट्रल आयडिया म्हणजेच काय, जे क्वेश्चन मध्ये या ठिकाणी दिलेलं आहे ती सेंट्रल आयडिया असते, ती एकदम सेंटरला लिहायची आन्सर शीट मध्ये। त्यानंतर त्यावर विचार करायचा की याच्याशी रिलेटेड काय काय नवीन आयडियाज आपल्याला सुचतायत, म्हणजे याच्या सब ब्रँचेस काय असतील। मग नंबर 3, त्यानंतर विचार करायचा सब ब्रँचेस म्हणजेच सब टॉपिक्स आपल्याला काय तयार करता येतील। आणि त्यानंतर पहा या ठिकाणी एकंदर जे कॉन्टेंट आहे, तुम्ही जी माहिती लिहिलेली आहे त्या ठिकाणी, त्यासाठी 2 मार्क्स आहेत आणि तुम्ही प्रेझेंटेशन कसं करताय त्याचं यासाठी 1 मार्क आहे। म्हणून जास्तीत जास्त सविस्तररित्या तुम्ही ते प्रेझेंट करण्याचं काम करायचं, म्हणजेच रिप्रेझेंट करण्याचं काम करायचं त्याला। आता पहा, हे जे प्रेझेंटेशन करणार आहेत ना, त्यामध्ये काय असतं, सुरुवातीला एक इथं मेन आयडिया जी ऑलरेडी क्वेश्चन पेपर मध्ये दिलेली असते ती याच्यामध्ये लिहिताल। आता मेन आयडिया लिहिल्यानंतर इकडल्या बाजूला तुम्हाला जेवढी गरज आहे, समजा सब टॉपिक जर आपलं त्याच्याशी रिलेटेड समजा मेन आयडिया जे आहेत, समजा 5 असतील तर 5 लिहा, 4 असतील तर 4 लिहा, 3 असतील तर 3 लिहा। समजा या ठिकाणी आपण गृहीत धरूया 4 आहेत। आता तुम्ही आकृत्या काढत असताना समजा तुम्हाला असे ब्लॉक्स बनवायचे तर ब्लॉक्स बनवू शकता, किंवा तुम्हाला जर वाटलं की तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीनं असे आकृत्या काढायच्या तर त्या पद्धतीने तुम्ही आकृत्या काढू शकता। आता हे 4 पॉइंट्स, समजा याचे 3-3 किंवा 4-4 पॉइंट्स आहेत, ते अशा पद्धतीने इकडे लिहू शकता। तुम्हाला जसं लिहायचंय तसं त्या पद्धतीनं, समजा याचे जे सब पॉइंट्स आहेत त्या या पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकताय। आता याचा सब पॉइंट इकडे लिहिताय तुम्ही, तर हे या पद्धतीने माहिती भरू शकता। किंवा तुम्हाला जर वाटलं अशा पद्धतीनं नाही करायचंय तर तुम्ही काय करू शकता, सुरुवातीला या ठिकाणी एक बॉक्स करा, त्यामध्ये सेंट्रल आयडिया लिहा, त्यानंतर त्याच्या मेन ब्रँचेस ज्या आहेत त्या लिहून काढा, अशा पद्धतीनं बॉक्स करू शकताय। आणि त्यानंतर याचे जे सब टॉपिक्स आहेत ते सब टॉपिक्स इकडे पुन्हा लिहू शकताय प्रत्येकाचे। या पद्धतीनेही तुम्ही आकृती तयार करू शकताय। आणि ही आकृती जी आहे याला कधी कंप्लीशन नसतं, म्हणजे तुम्ही कसंही लिहा तुम्हाला मार्क्स मिळून जातात। तुम्ही कशाही आकृत्या काढा, फिक्स याच क्रायटेरियानुसार किंवा अशीच आकृती काढावं
असं याचं काही नसतं, तुम्ही कशाही आकृत्या काढू शकता याच्यामध्ये. म्हणूनच हा क्वेश्चन कधी सोडून द्यायचा नाहीये, कारण याचे मार्क्स आपल्याला फिक्स मिळून जात असतात. चला तर आपण आता या ठिकाणी पहा, मी जो आहे टॅबचं पेन आहे त्यामुळं आकृती व्यवस्थित येणार नाही, मी काही नोटबुकवर लिहित नाही, हे लॅपटॉपवर आहे. तर तुम्हाला तरी व्यवस्थित समजेल या पद्धतीने मी लिहिण्याचा प्रयत्न करतो. तर आपला पहा क्वेश्चन 2 मध्ये सी काय आहे, माइंड मॅपिंग. आपण या पद्धतीनं लिहिलं. इथं लिहूया आपण आन्सर. आता मी या ठिकाणी काय करेल, एकदम सेंटरला आकृती काढण्याचा प्रयत्न करेल. आता मी या ठिकाणी लिहिल इफेक्ट्स ऑफ म्युझिक ऑन ह्युमन लाईफ. तर ही झाली सेंट्रल आयडिया. मी याला एक इथं असा बॉक्स तयार करतोय, इफेक्ट्स ऑफ म्युझिक ऑन ह्युमन लाईफ. आता याच्या मेन ब्रँचेस कोणत्या आहेत त्या आता आपण इथं लिहूया. आता मेन ब्रँच मध्ये याचे काय इफेक्ट होतात, तर समजा मला इथं लिहायचंय फिजिकल इफेक्ट्स. फिजिकल म्हणजे शरीरावर होणारे इफेक्ट. इथं लिहिलं मी फिजिकल इफेक्ट. मी यासाठी एक बॉक्स बनवेन, फिजिकल इफेक्ट. आता त्यानंतर मला दुसरा पॉइंट लिहायचा आहे. मी या ठिकाणी लिहिल इमोशनल इफेक्ट. म्हणजे म्युझिकचे आपल्या इमोशन्सवर जे इफेक्ट होतात तर ते इमोशनल इफेक्ट या ठिकाणी मी लिहिलं. आता फिजिकल इफेक्ट, इमोशनल इफेक्ट, मला या ठिकाणी वाटलं की याचे सायकोलॉजिकल इफेक्ट जे ते इथं लिहावे, तर मी लिहिल सायकोलॉजिकल इफेक्ट्स. तर हे सायकोलॉजिकल इफेक्ट्स मी या ठिकाणी अशा पद्धतीनं बॉक्स बनवला. आणि आणखी एक मेन ब्रँच मला लिहायची सोशल अँड कल्चरल इफेक्ट्स. सोशल अँड कल्चरल इफेक्ट्स, सामाजिक आणि सांस्कृतिक इफेक्ट्स. तर मी या पद्धतीनं ज्या मेन ब्रँचेस आहेत त्या लिहिल्या सेंट्रल आयडियाशी रिलेटेड. सेंट्रल आयडिया असते जे क्वेश्चन पेपर मध्ये दिले, इफेक्ट्स ऑफ म्युझिक ऑन ह्युमन लाईफ. आता मला सुरुवातीला मी काय करेल, या ठिकाणी समजा फिजिकल इफेक्ट्स आहेत, मला वाटलं की हे फिजिकल इफेक्ट्स आहेत ना, याला मी एक्सप्लेन करावं अगोदर. तर मी छानपैकी आकृती काढेल, तुम्ही परीक्षेमध्ये व्यवस्थित लिहायचंय. आता पहा फिजिकल इफेक्ट्स काय आहेत, तर म्युझिक ऐकल्यानं आपलं ब्लड प्रेशर जे आहे ते कमी होतं. तर लॉवर ब्लड प्रेशर, लॉवर ब्लड प्रेशर. तर मी या ठिकाणी पहिला पॉइंट लिहिला, यामुळं काय होतं, ब्लड प्रेशर कमी होतं. तर मी या पद्धतीनं आकृती काढेल या ठिकाणी, लॉवर ब्लड प्रेशर. त्यानंतर म्युझिकचा काय फायदा होतो, तर स्लीप इम्प्रूव्हमेंट. आकृती कशी काढा, फक्त व्यवस्थित काढा.
स्लीप इम्प्रूव्हमेंट म्हणजे झोप सुधारते. हा दुसरा पॉइंट मी या ठिकाणी ऍड केला. मी तिसरा पॉइंट या ठिकाणी ऍड करेल. बूस्ट म्हणजे वाढवतं. मोटिवेशन ड्युरिंग वर्कआउट. वर्कआउट म्हणजेच एक्सरसाइज. व्यायाम वगैरे करताना जर तुम्ही म्युझिक ऐकताय तर त्यामुळे तुम्ही जास्त मोटिवेट होऊन व्यायाम करत असता. त्याचबरोबर आणखी एक फायदा असतो बॉडी रिलॅक्सेशन. यामुळं बॉडी रिलॅक्सेशन होत असतं. तर फिजिकल इफेक्ट मी हे 4 लिहिले. आता मला लिहायचे सायकोलॉजिकल इफेक्ट. आता मी या ठिकाणी सायकोलॉजिकल इफेक्ट लिहिल. तर या ठिकाणी स्पेस आहे. मी या पद्धतीने इथं सायकोलॉजिकल इफेक्ट लिहिल. पहा, सायकोलॉजिकल म्हणजे मनावर काय इफेक्ट होतात. तर तुम्ही जर आवडीचे गाणे ऐकायला लागलात तर स्ट्रेस रिलीफ भेटते. म्हणजेच तुमचा स्ट्रेस जो आहे तो कमी होतो. त्याचबरोबर तुमचा मूड जो आहे तो चांगला बनतो. मग इनहान्स मूड, तुमचा मूड वाढवतो. त्या ठिकाणी तुमचा मूड चांगला बनवतो. त्यानंतर आपण आणखी म्हणू शकतो इम्प्रूव्ह म्हणजे सुधारत. इम्प्रूव्ह कॉन्सन्ट्रेशन, तुमचं त्यामधून कॉन्सन्ट्रेशन वाढतं. आता मी या ठिकाणी लिहितोय तेच पॉइंट्स तुम्ही लिहावेत असं नाहीये. तुम्हाला परीक्षेत जसं सुचल तसं लिहायचंय, त्याचे मार्क्स मिळून जातील. त्याचबरोबर इम्प्रूव्ह म्हणजे सुधारत. इम्प्रूव्ह मेंटल हेल्थ, मानसिक आरोग्य सुधारतं. हा, या ठिकाणी मी आकृत्या कशा लिहित आहे तुम्ही थोडंसं व्यवस्थित प्रेझेंट करायचं त्या ठिकाणी परीक्षेमध्ये. तर या ठिकाणी हे 4 पॉइंट्स याचे लिहिले. सोशल अँड कल्चरल इफेक्ट्स. पुन्हा लक्षात ठेवा, समजा स्पेसच नाहीये तुम्हाला या ठिकाणी, परीक्षेमध्ये तुम्ही लिहित चाललायत आणि पेजवर तुम्हाला स्पेस नाहीये, तर तुम्ही अशी कुणी का रेस सोडून कुठेही माहिती लिहू शकता. त्या बाबतीत तुम्हाला प्रॉब्लेम नाहीये. आता सोशल अँड कल्चरल इफेक्ट्स. तर सोशल इफेक्ट्स मध्ये काय पहा, म्युझिक मुळे सोशल बॉन्डिंग तयार होतं. आपण कुठलंही गाणं ऐकू, आपल्याला त्या लँग्वेज मधलं समजत जरी नसेल ना तरी आपलं ते गाणं भारी वाटत असेल तर आपले त्या गाण्याप्रती आवड निर्माण होते. एक सोशल बॉन्डिंग तयार होतं. एक त्या ठिकाणचे कल्चरल सांस्कृतिक आयडेंटिटी तयार होते त्या गाण्यांमधून, म्युझिक मधून. तर कल्चरल आयडेंटिटी तयार होते. त्याचबरोबर आणखी आपण जर पाहिलं तर म्युझिक कायचं काम करतं. म्युझिक वर्क्स ॲज म्हणजेच ऍक्ट्स ॲज युनिव्हर्सल लँग्वेज. एक जागतिक भाषा म्हणून म्युझिक काम करतं. कारण म्युझिक अशी गोष्ट आहे की तुम्हाला जर ते म्युझिक आवडत असेल, शब्द तुम्हाला समजत बी नसले तरी तुम्हाला त्याचं फील जे आहे ते येतं. त्यामुळं एक युनिव्हर्सल लँग्वेज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आता पाहूया आपण इमोशनल इफेक्ट्स. आता इमोशनल इफेक्ट्स मध्ये म्युझिक काय करतं, कनेक्ट्स विथ ऑदर्स इमोशन्स. दुसऱ्यांच्या इमोशन सोबत आपल्याला म्युझिक कनेक्ट करतं. हे एक आपण याचा सब पॉइंट्स लिहितो. आणखी पहा, तुम्ही जर गाणं ऐकत असाल ना किंवा म्युझिक ऐकत असाल तर तुमचं टेन्शन कमी होतं आणि त्यामुळं तुमच्या माइंडची क्लॅरिटी वाढते. म्हणजेच इम्प्रूव्ह म्हणजे सुधारते. क्लॅरिटी स्पष्टता. आणि आणखी इमोशनल इफेक्ट आहे हिलिंग. पहा, ज्यांना मेंटल डिसऑर्डर्स आहेत, मानसिक आजार आहेत, त्यांचे ते आजार कमी करण्याचं काम हे करत असतं. तर या ठिकाणी मला स्पेस कमी आहे, मी कशी आकृती काढली, पण हेच जर तुम्ही प्रॉपरली ज्यावेळेस तुमच्या उत्तर पत्रिकेमध्ये व्यवस्थित मांडाल ना तर ही आकृती खूप छान दिसेल. आणि मी तुम्हाला सांगितलंच आहे की आकृती काढताना मी इथं बॉक्स बनवलेत. तुम्ही असं गोल बनवू शकता. इथं सेंट्रल आयडिया,
त्यानंतर सब पॉइंट्स असे छानपैकी वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या काढून लिहू शकताय. आणि यासाठी कुठलाही क्रायटेरिया नाहीये की अशीच आकृती आली पाहिजे, तुम्ही कशीही आकृती काढू शकताय. तर हा क्वेश्चन टू सी 3 मार्क्स साठी आहे आणि विद्यार्थ्यांनी व्यवस्थित सोडवायचा आहे. तुमचे जर काही क्वेरीज असतील, क्वेश्चन्स असतील तर मला कॉमेंट्स मध्ये विचारा. आणि पुढचे जे क्वेश्चन्स आहेत, जे सगळे महत्वाचे क्वेश्चन्स आहेत, आज आणि उद्या मी सर्व कंप्लीट करणार आहे. आणि मला वाटतं माझे जर व्हिडिओ पाहितले तुम्ही तर तुम्हाला यामध्ये कुठेही कुठला प्रश्नपत्रिकेमध्ये प्रॉब्लेम राहणार नाहीये. आणि त्याचबरोबर माझ्या युट्यूब चॅनलवर जेवढे काही व्हिडिओज आहेत ते सगळे नवीन अभ्यासक्रमानुसार आहेत. आणि त्यामुळे अगोदरचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मी सॉल्व्ह केले, त्याच्या अगोदरचे काय क्वेश्चन्स मी सॉल्व्ह केलेत, त्याच्या प्लेलिस्ट आहे. तुम्ही युट्यूब चॅनलवर जाऊन सगळे क्वेश्चन्स वगैरे कशा पद्धतीने सॉल्व्ह केले जातात ते पहा. तुम्हाला त्याचा डेफिनेटली फायदा होणार आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.